हाय हॅलो नमस्कार सगळेजण कसे आहेत? मस्त मजेत आणि एकदम आनंदात असाल. मी नैना माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आहे रविवार आणि आज सुद्धा होता स्नेहाचा पेपर. तर स्नेहा सकाळी पेपरला गेली. तर आमचा नंतर नाश्ता वगैरे झाला. सकाळी तिनं काही खाऊन वगैरे गेली नव्हती, अशीच गेली होती का तर तिला उशीर व्हायला लागला. झोपेतून उशिरा उठली आणि नंतर मग तिला आवरायला वेळ नव्हता तर पटापट तिनं आवरून गेली पेपरला. तर आता सचिन तिला घेऊन आलेत. येताना त्यांनी चिकन वगैरे आणलं, शिवाय कणस दिसले त्यांना तर कणस सुद्धा आणलेत. तर घरामध्ये कणस जास्त खायला कुणाला आवडत नाही, मला आवडतात. सचिन पण थोडंफार खातात, पण मला कणस खायला माहीत नाही, जास्त आवडतात. आणि शिवाय वर्षातून एकदाच भेटतात, कधीतरी तर खाल्लं पण पाहिजे असं आहे. आणि कसं मला तर कसं आहे ना, कणीस म्हणा, मुगाच्या शेंगा म्हणा, भुईमुगाच्या शेंगा म्हणा किंवा उडदाच्या शेंगा. आता उडदाच्या शेंगा बऱ्याच जणांना माहीत नसतील. मुगाच्या शेंगा तर नॉर्मल भेटतात, पण उडदाच्या शेंगा जास्त करून विकत वगैरे नाहीत. पण उडदाच्या शेंगावर सुद्धा थोडंसं मीठ टाकून पाण्याचा तडका देऊन जर व्यवस्थित शेंगा भाजल्या ना, त्यासुद्धा खायला एकदम चविष्ट आणि मस्त अशा लागतात. पण ती आम्ही गावाला असायचं ना तेव्हा ते खाल्लेल्या, परत आम्हाला नंतर त्या शेंगा पण खायला नाही भेटल्या. कधी गावाला गेले ते शेंगाच्या टायमाला तर ते खायला कधी भेटतात, अशा नॉर्मल त्या शेंगा खायला भेटत नाहीत. मुगाच्या भेटतात, उडदाच्या शेंगा खायला भेटत नाहीत. पण असं काही जे सीझननुसार जे भेटेल ना ते खाल्लं पाहिजे. तर घरात मुलं म्हणा किंवा नवरा म्हणा हे खात नाही. तुमच्या घरी कोण कोण खातं हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. किंवा सगळे खातात तर चांगली गोष्ट आहे, सगळ्यांना आणून चारत जा, खात जा. का तर एक वर्षामधून आपल्याला समजा कणसं म्हणा, जांभळं म्हणा, हे सगळं काय वर्षानुसार सीझनमध्ये भेटलेले कोणते पण फळं म्हणा किंवा तरी तर काही म्हणा सीझननुसार खाल्लं पाहिजे. तर मस्तपैकी असं एकदम असं कवळे कणस आहेत ते एक मस्त सोलून घेतलं. तुझं थोडं त्याचा शेंडा थोडा कट करून घेतला का तर थोडंसं तिथं असं पीठ लागल्यासारखं होतं. आणि मग मस्तपैकी गॅसवर भाजलेले 4 तुकडे करणार, सगळ्याला खायला देणार आहे आता. चिकन कीमा and red paprika topping and a new spicy peri peri sauce too. सोनू तर कणीस वगैरे खाऊन झालं, मग किचनमध्ये आले. सचिनने चिकन आणलं होतं तर आता चिकन वगैरे साफ केलं. 2 चिकन आणले होते, म्हणजे गावरान आणि बॉयलर चिकन आणलं होतं. तर बॉयलर चिकनची आज बिर्याणी बनवणार आहे, गुड्डीला बिर्याणी बनवायला लावणार आहे. आणि मी इथं गावरान चिकनची भाजी बनवणार आहे. पण मला आधी त्याच्या आधी फिक्कं बनवते, जेणेकरून थोडंसं सूप साईडला काढते, बाळ वगैरे खाईन. आणि नंतर मी त्याची तिखट भाजी बनवणार आहे. तर इथं कांदा, टमाटर वगैरे सगळं काय टाकलेलं, अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट आणि हळद आणि मीठ टाकायचं आहे. गुड्डे आलेले आहे घरी, तिचं बाळ आलेलं आहे. आणि बाळ आलं ना घरामध्ये खरंच खूप छान आणि मस्त वाटते. आता तो 2 वर्षाचा पूर्ण झालेला आहे आणि त्याचं इतकं मस्त बोलणं वाटते ना, खरंच खूप छान. स्नेहा त्याला बार काहीतरी बोलायला लावती आणि तो वेगळं काहीतरी बोलते आणि त्याला इतकं पकडून नुसते हसती. आणि तो एकदम असं तिच्या तोंडाकडे बघते आणि रागाला की त्याला धरून सुद्धा हाणतं. तिचे डोकं केस वगैरे वडतो ते तिचे आणि त्याच्या एकदम आवळवळू त्याच्या पप्पा घेते आणि परत तो मारते. आता तुम्ही बघू शकता ते कसा मारतोय ते. तर असं आहे, सारखं चालू आहे त्यांचं काही ना काही. मारलं की म्हणते मग मोठी दिदी आहे ना मी, मला मारायचं ना असं म्हणते. पण घरामध्ये लहान बाळ असणं ना वेगळीच मजा आहे. इतकं छान वाटते त्याचं बोबडं बोलणं ऐकणं, खरंच खूप छान वाटते मला. तर सारखं त्याचं चालू असते, अक्की म्हणतो मला. त्याला कितीतरी वेळा सांगितलं की माऊ म्हणायचं नाही, माऊ म्हणताच अक्की म्हणतो, अक्की माऊ असं चालू असतं त्याचं. तर चला आता ते मस्तपैकी खेळतोय आणि गुड्डीचं काहीतरी तिचं काम चालू आहे. काय काम करते तर ती राख्या बनवती. आता काय राख्या बनवती काय नाही, मी राख्याचा एक व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे. ती राख्या कशा बनवती काय नाही त्याचासुद्धा 1-2 दिवसात मला व्हिडिओ बघायला भेटेल. तर ती राख्या बनवती आणि तिला काहीतरी ऑर्डर वगैरे आहेत राख्याच्या, तर ती बनवायला लागली ती. आता मी तर जेवण बनवते ना, शिवाय ती बिर्याणी बनवणार आहे. मस्तपैकी अशी बिर्याणी बनवती ती आणि स्नेहा 2 जण बिर्याणी बनवणार आहे. स्नेहाला बिर्याणी नाही येत, पण स्नेहा तिची थोडीशी मदत करेल आणि गुड्डी बिर्याणी बनवणार आहे. तर इथं चिकन व्यवस्थित मी सगळा मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स केले. आता थोडंसं पाणी टाकणार आहे आणि कमी गॅसवर 1 शिट्टी करणार आहे. चिकन व्यवस्थित शिजतंय. दीदीची आपली पी घे आपली लागेल ती केळी सगळं तोंडात. सोनू दीदीची आपली एक पी घ्या ग माय. आपली सोनू दीदीची एक पी घ्या. स्नेहा तिच्या तोंडाला सगळं दही लावतोय तो. थोडंसं खाते परत जाते. किवी आपल्या दीदूला ही चारा, दीदूला खायचं. दीदूला चारा, आपल्या दीदीला खायचं. भूक लागली की आपल्याला. तर इथं बिर्याणी बनवायला सुरुवात झालेली आहे. आपण बघूया आधी चिकनला काय काय मसाला लावून ठेवती ती. तर सगळ्यात पहिलं चिकन स्वच्छ धुवून घेतलं होतं, मी धुवून ठेवलं होतं आणि मी 5 मिनटं चिकन धुवून ठेवलं होतं साईडला. तर परत एकदा तिनं पाण्यातून काढलं. तर काय करायचं, चिकन कधी पण आपण 5 मिनटासाठी किंवा 10 मिनटासाठी धुवून जर साईडला ठेवलं ना, तर बनवायच्या टायमाला परत एकदा त्यातून पाण्यातून काढायचं, जेणेकरून त्यातून परत एकदा लालसर पाणी निघतं. तर धुवून स्वच्छ घेतलं चिकन, समजा 1.5 किलो चिकन घेतले तर त्याच्यानुसार हे मसाले टाकायचे आहेत. तर एक तिनं
तुम्हाला एक साईडला डब्बा दिसत असेल तेवढा भरून त्याच्यामध्ये दही टाकलेलं आहे. त्यात 1 ते 1.5 चमचे दही आहे. बाकी सगळं ओतले तिनं. तर अंदाजानुसार 1 वाटी किंवा 1.5 वाटी किंवा 2 वाट्या तुम्ही दही टाकू शकताय. परत त्याच्यामध्ये 4 चमचे गरम मसाला टाकलेला आहे, बिर्याणीचा मसाला, 2-3 काळी विलायची, 2-3 हिरवी विलायची, 2-3 काळी मिरी, 2-3 लवंगा टाकलेल्या आहेत. आणि जेवढा काही मसाला टाकलेला आहे ना तेवढा मसाला सगळा भात बनवताना सुद्धा त्याच्यामध्ये टाकणार आहे. तर अर्धा मसाला ह्याच्यात आणि अर्धा मसाला त्याच्यात टाकणार आहे. आणि 2-3 तेजपत्त्याचे पानं टाकलेले आहेत. एवढं सगळा मसाला टाकलेला आहे. चवीनुसार मीठ टाकले आणि थोडीशी हळद टाकून व्यवस्थित सगळं मिक्स मसाला करून तिथं ठेवलेला आहे तिनं चिकनला लावून. आणि आता इकडं साईडला ती भात बनवणार आहे, जी बिर्याणीसाठी भात तयार करते. त्याच्या आधी थोडीशी ती कोथिंबीरसुद्धा कापून त्याच्यामध्ये टाकणार आहे आणि मिक्स करून साईडला ठेवणार 10 ते 15 मिनिटासाठी. जोपर्यंत भात आपला शिजत नाही तोपर्यंत साईडला मसाला लावून ठेवायचा आहे. आणि काय झालं आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की तिला बिर्याणी बनवायला लावली होती आणि फोन इथं लावून दिला तर ते बनवत होत्या. आणि मग मी बाळाला थोडंसं चिकनचं सूप तयार झालं तर मी बाळाला पाजत होते आणि ती मग हे करत होती, बिर्याणी बनवत होती. त्यासाठी तिने जवळून काही व्हिडिओ व्यवस्थित दाखवला नाही. त्यासाठी तुम्हाला व्यवस्थित दिसत नसेल तिने काय काय बनवलेलं आहे, कसं बनवलेलं आहे बिर्याणी. तरीसुद्धा मी एकदा नंतर पाहिजे तर तुम्हाला त्याची रेसिपी व्यवस्थित डिटेलमध्ये देईन दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तर मी परत एकदा त्याला बिर्याणी बनवायला लावून. ठीक आहे. बिर्याणी इतकी टेस्टी आणि मस्त झाली ती, एकदम कमी मसाल्यामध्ये आणि खरंच खूप छान झाली ती बिर्याणी. तर चला आपण बघूया आणखीन शॉर्टकटमध्ये बिर्याणीची रेसिपी पूर्ण. तर आता इथे थोडीशी ती फोडणी द्यायला लागली म्हणजे भात बनवण्यासाठी. तर भातामध्ये जे मी खडे मसाले सांगितले होते ना, चक्री फूल म्हणा, दालचिनी, लवंग, मोठी विलायची, छोटी विलायची, सगळं टाकून थोडीशी शहाजिरे टाकून व्यवस्थित पाणी टाकायचं. थोडंसं जास्त पाणी नाही टाकायचं, थोडंसं पाणी टाकून भात आपल्याला एकदम सुट्टा असा शिजवून घ्यायचा आहे. 100% नाही शिजवायचा, तर 60 ते 70% असा भात शिजवायचा आहे. चिकनसुद्धा आपल्याला थोडंसं नॉर्मल शिजवून घ्यायचं आहे, जास्त नाही. आणि नंतर मग लेअर करून वाफेवर आपली बिर्याणी तयार होणार, म्हणजे दम बिर्याणी तयार होईल आपली. ठीक आहे. तर तसं ती भात बनवायला लागली आणि बघू शकता कसं झालं. फोन एका साईडला गेलं, त्याच्यातलं काहीच दिसायला गेलं पातेल्यातलं. तर मी तिला नंतर म्हणलं होतं, बघितल्यानंतर म्हणलं व्यवस्थित करायचं होतं, जेणेकरून व्यवस्थित दिसलं तरी असतं. तर काही व्यवस्थित दिसलं नाही आहे. पण जेवढं काही सांगितलं होतं ना मसाले तेवढे टाकलेले आहेत. 1-2 मसाले कमी जास्त खालीवरी झालेसुद्धा असतील. तर चला बघूया आपण. तर उकळी आल्यानंतर पाण्यामध्ये तांदूळ टाकलेत, व्यवस्थित हलवले आणि झाकून ठेवलेत आता तांदूळ थोडेसे शिजेपर्यंत. आणि इकडं साईडला स्नेहाने काय केलं, पातेल्यामध्ये तेल टाकले, थोडंसं तूप टाकले आणि आता ह्याच्यामध्ये त्यांना चिकन टाकायचं आहे, त्याला थोडंसं शिजवून घ्यायचं आहे. आणि गुड्डी बनत होती पण बाळाला मी जेवायला चारत होते, पण बाळ काय झालं माझ्या हाताने खायनंच गेलं. 2-3 त्याने घास खाल्ले आणि त्याची मस्ती चालू झाली होती. तर ती म्हणली नको मी चारते मग जेवायला. म्हणलं ठीक आहे चार म्हणलं तू, आणि काही तू खाय नाही गेलं का. तर काय झालं आता, पहिलं तर लहान होतं तो माझ्या हाताने खायचं, पण आता जास्त करून त्याला मम्मीची सवय झाली तर मम्मीच्या हाताने खातं. मुलांचं पण असं असतं की मम्मीच्या हाताने खायला त्यांना आवडतं. तर ठीक आहे म्हणलं तू चार म्हणलं, एकदा त्याचं पोट भरलं तर तो शांतपणे खेळल किंवा झोपल तरी. तर मग ते त्याला चारत स्नेहाला इथे सांगते की काय करायचं काय नाही. तर म्हणलं होतं मी करते, तर म्हणजे नको आम्ही दोघी करतो, तू जा तुझं तू तिकडे बस. म्हणलं ठीक आहे करा म्हणलं तुम्ही. मग मी गेले आणि ह्या दोघीजणी करत होत्या. स्नेहाने त्याच्यामध्ये चिकन टाकले आणि चिकन टाकायच्या आधी त्यांनी पातेल्यामध्ये तूप आणि तेल टाकलं होतं. दोन्ही गरम झाल्यानंतर मग चिकन टाकलं, सगळा मसाला लावलेला. आता ह्याला थोडं शिजवून घेतील आणि नंतर लेअर कशा देतील ते तुम्हाला जवळून दाखवून नंतर मी स्वतः फोन पकडून. तर दोघींनी बघितलं काय गडबड केली. तर कलरची डब्बी दिसणे हाकून त्याच्यामध्ये पालती झाली. तर गुड्डीनं साईडला थोडासा भातासोबत ती कलर थोडासा साईडला काढला का तर पूर्ण अशी बिर्याणी खूप जास्त अशी कलरची झाली असते आणि एकदम थोडीशी कडवटसुद्धा लागली असते. कलर जास्त पडला ना बिर्याणी थोडीशी कडवट लागते. तर आता व्यवस्थित झालं, बरोबर तिने मिक्स केलं आणि आता बिर्याणीला लेअर द्यायच्यात. आता भूक लागली सगळ्यांना, बिर्याणी कधी होईल आणि कधी खावायची असं झालं त्यांचं सगळ्यांचं. आता पटकन वाफेवर त्याला शिजू द्यायची, दम द्यायचा बिर्याणीला आणि नंतर मग जेवण करायला बसायचं. मला आता भाकरी बनवायच्या 2-3, का तर भाकरी आणि चिकनचं कालवण वगैरे, गावरान चिकनचं कालवण वगैरे भाकरीसोबतच खायला चांगलं लागतं. पण आता माहीत नाही भाकर कोण कोण खातं आहे. तर सचिनला खायचं होतं कालवण आणि पाव, तर ते कालवण आणि पाव खायला आलेच नाही. गुड्डी बिर्याणी खाते, तिला तिला बी आवडत नाही भाकर. तर स्वप्नील पण बिर्याणी खाते, मी भाकरी बनवते. स्नेहा गेली खाली, तर झाला मी पण भाकर बनवते आणि जेवायला बसते. तर माझे पण भाकरी बनवून झाले, मी जेवण करायला बसले आणि स्नेहा गेली बाळाला घेऊन खाली, का तर गुड्डीला बाळ जेवण करू देत नव्हतं. तर आता जेवतो आम्ही. तर चला मग जेवण वगैरे मस्त झालं आणि गुड्डी घरी गेली. आता बाळाची काही चालू होती, चल खाली खेळायला म्हणून, तर बाळाला घेऊन खाली गेली. आता मला भरपूर असे किचनवरती भांडे पडले, तर ते भांडे घासते, किचन साफ करते. आणि बिर्याणी खरंच खूप छान झाली ती. माहित नाही जी रेसिपी तुम्हाला व्यवस्थित समजली असेल का नसेल, का तरच नाही. आणि गुड्डीनं दोघींनी मिळून बिर्याणी बनवली होती आणि मी आज किचनमध्ये जास्त गेलेच नव्हते. भाकरी आणि भाजी मला मीच केली, पण बिर्याणीमध्ये काहीच मी केलं नाही, तर दोघीच करत होत्या.
तर दोघीने बिर्याणी एकदम मस्तपैकी बनवली होती, पण त्यामध्ये काय काय टाकले काय नाही आता मला काय माहित नाही. आता मला पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर समजेल की त्यांनी व्हिडिओ कसा शूट केलाय. का तर मी त्यांना इथं स्टँडला फोन लावून दिला आणि माझे बाकीचे मी कामं करत बसले होते. जे त्यांना काय भेटत नव्हतं तर ते मला सांगत होते मसाला मला दे म्हणून, ते दे हे दे असं करत होत्या. तर अधूनमधून मी एक काहीतरी येऊन सामान त्यांना देत होते. बाकी त्या दोघींना मस्ती करत मस्तपैकी अशी बिर्याणी बनवली. खायला बिर्याणी छान झालती, पण आता व्हिडिओ कसा आलाय ते मला माहित नाही. हा व्हिडिओ तुम्हाला उद्याच बघायला भेटेल. तर चला मग छोटासा व्हिडिओ संपवते. आणि तुम्हाला सुद्धा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा सुद्धा बिलकुल विसरू नका. भेटूया उद्याच्याला, तोपर्यंत बाय बाय.